कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आणि दिस इज नॉट इवन झाडू, ह्याला मी खराटा बोलतो. माझा हात पण दुखायला लागलाय. आणि आता व्हॉट इज रॉंग विथ यू? आता झाडलंय मी इथलं. गोठा झाडून झाल्यानंतर पुढचा टास्क होता बकरीचं दूध काढायचं. असं धरायचं आणि ह्या अंगठ्याने दाबायचं आणि नख नाही लागलं पाहिजे ना माझं. पवननी शिकवलं की काय तर म्हणे त्या बकरीला असं घ्यायचं जवळ. म्हणलं बकरीला जवळ घ्यायचं का? बरं तुला जवळ घ्यायचं, मग तिचं तंगडं धरायचं. म्हणलं बाबा 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 तंगडं धरायचं मला कसं जमणार आहे? तिला मन सरक तिकडे. सरक तिकडं. कुठे मध्ये मध्ये करते माझ्या पायात पायात. धर, 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 धर. बाई दूध मला प्लीज प्लीज प्लीज. बरोबर. आय कांट इवन लुक ॲट इट. वेळ झालाय ना आता. हो पण सारे वाट बघते चहाची. पटकन दूध टाक. वड दुसरं थांब वड चल. वड चल. मम्मी जागे झाला हो मनारी माझा जागे झाला हो. जागे झाला हो, जागे झाला हो. गरम होता गरम होता. वाटीवरून ठेवून द्यायला पाहिजे. आपल्यावर 7 दिवस बिताळा ना. ही आजी मला बोलतात आहे त्यात मध्ये मध्ये की आवर लवकर की कधीच झालं पाहिजे होतं. मी बोली अरे असं थोडी होतं. ते ओझं जे मी उचललं होतं त्याचं नाव फक्त हाती घासे असं नाही. ते ऍक्च्युली असं वाटत होतं की एखादा हाती माझ्या डोक्यावर येऊन बसलाय. खूप हेवी आहे अथर्व. इथं तारे सांभाळून ये जरा. इकडे ये. मी नाही, मी बैलांकडे जात नाही. मी बैलांकडे जात नाही. तू दे, मला भीती वाटते. तुझ्या एवढीच येत बारकी. नाही माझी एवढी मी नाही अथर्व मला भीती वाटते. नको करू. ऐक माझं. बघ ती खायला द्यायला कसं करते. ते सकाळपासून तुझ्यामुळे एक तर उशीर झालाय. हे पूर्ण थोडं थोडं द्यायचं. आणि टाक. घास कापताना खूप इरिटेशन, खूप फ्रस्ट्रेशन, वर ते की नाही, ऊन आहे, हे झोंबते, ते होते, हे होते, खूप काय काय चालू होतं. पण जेव्हा ते बैलांना मी बघितलं ना खाताना तेव्हा असं वाटत होतं की यार इट वॉज ऑल वर्थ इट. आता जो आम्हाला सकाळी डिजिटपाल आला त्याच्यात सांगितलेलं की देवासाठी हळद कुटून दळायची आहे. आता आम्ही दळली तर आहे. 1 तास लागलाय दळायला आणि एवढीशीच हळद दळून झाली आहे. हात दुखून आलेत. मला असं वाटतं आज माझे बायसेप्स निघणार आहेत. आता माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. त्यामुळे मला आता पुढचा टास्क पण कम्प्लीट करायचं आहे. हे धर दूध आणि मी चालले पुढच्या कामाला. बाय. नमस्कार गावरान ब्रोज आणि सिटी सुंदरीज, कसे आहात तुम्ही? काय आपल्या मातीत गेल्यावर बरं वाटतंय ना? मी आशा करतो आपल्या सिटी सुंदरीज पण हे सगळे एन्जॉय करताय ना? आपण शहरातून गावाकडे आलो हे खरं, पण आपला खेळ अजून संपलेला नाही. गावात असो किंवा शहरात आपले टास्क चालूच राहणार आहेत. गावरान ब्रोज इतक्या दिवसाने जर गावात आले तर त्यांना भेटायला त्यांच्या घरी पाहुणे ते येणारच. तर त्यांचा पाहुणचार जोरात झाला पाहिजे. बाप रे. म्हणजे जे ऑलरेडी मी करत होते ते तर मला जड जात होतं, पण जे अजून करायचं होतं त्याच्यामुळे अजूनच टेन्शन आलं. आणि त्यांच्या स्वागतासाठी तुम्हाला तयारही राहायचंय. पण गंमत अशी आहे की तुम्हाला हे सगळं सामान शेजार पाजारांच्या घरातून मागून आणायचंय. आणि काय, जो स्वयंपाक करतो तोच स्वयंपाकघर आवरतो सुद्धा, हो की नाही? तर तुमचं स्वयंपाकघर स्वच्छ राहील याची काळजी तुम्हालाच घ्यायची आहे. हे ना माझं असं महिनाभराचं काम असं मी जे करते ना नॉर्मली ते असं एका दिवसात सगळं कामं आले. असा टेन्शन आला मला. आणि हाच आहे आपला गावातला पहिला टास्क.
सो ऑल द बेस्ट. कसं होईल टास्क बिलकुल माहित नाहीये मला. टास्क होईल की नाही होईल ते पण मला माहित नाहीये, कारण माझ्यात खरंच एनर्जी नाही. माझी एनर्जी खूप लो आहे. तुला माहितीये इकडे कुठे घर जायचंय? आहेत, इकडे घर आहेत, सगळीकडे घरच घर आहेत. मग चल. मग कुठल्या बी घरात शिरकी तुला काय. नमस्कार. कोणाच्या घरी मला मिळेल माझा साडी किंवा माझ्या साईजचा ब्लाऊज कोणता? काकूच्या घरी भेटून चल थांब एक सेकंड. काकू एक सेकंड बाहेर या ना प्लीज. त्या घरात जायचं का? हे कोणाचं घर आहे? ओळखतो का तू? येईल ना? हाय काकी. नमस्कार. नमस्कार. आमचा टास्क आहे, मला ते कपडे तयारी करायची आहे, तर तुमच्याकडे आहे का सामान? नाही ना ग, नाहीये. नाहीये. पाहुणी आली, सॉरी, माझ्याकडे काही द्यायला नाही. अरे काय असं नका करू. नाही मी दुसरीकडनं घेईन. चालेल, थँक्यू. चल लवकर. पहिले आम्ही ज्या घरात गेलो तिथे ते म्हणाले की आमच्याकडे नाहीये. एकतर मी गेलेलो महिन्याभरात गावात, त्यामुळे माझं जरा वाईट जमलिंग झालेलं. आता माणसं काय म्हणते, आली महिन्याभर कुठं होता की आमचं काय करतोय. काकू काकू इकडे महिन्या या ना. इकडं इकडे या ना प्लीज. तुमच्याकडे साडी, ब्लाऊज, गळ्यातलं कानातलं काहीतरी असेल ते द्या ना मला. आमच्या घरी पाहुणे येणार आहेत आणि मला रेडी व्हायचंय. तुमच्याकडे काही जे काय असेल ना ते द्या मला. नत आहे. नथ आहे का? अजून नाहीये दुसरं काही साडी किंवा ब्लाऊज वगैरे? नाही, नत आहे. बर ठीक आहे, द्या द्या. प्लीज तुम्ही माझी मदत कराल का? मला काही द्याल का यातलं? मी तुम्हाला काहीतरी करून दाखवते, तुम्ही मला द्या. मी हिच्यावर एवढं रागलो म्हणलं आता काय करायला तयार होती म्हणलं ही मला घेऊन आता. अजून काहीच नाही तुमच्याकडे दुसरं? बरं ठीक आहे. चल ठीक आहे. थँक्यू काकू. मी आणून देते हा परत. हा ऐक ना, फक्त नथीने काम नाही होणार आहे. आपल्याला साडी मेन आहे. साडी घेतली पाहिजे कुठून तरी. कावा डान्स करून दाखवू का? चल. किती असेल ना सगळं आम्हाला. हा. फुलात होते धडधडणारी सारावर आई, अंगात भरलंय वारं, तिची पाता झाली. लाजत एक डान्स केला. इकून लोक बघू राहिले, इकून सगळे बघू राहिलं. गल्लीत काही मागून डान्स करून घ्यायचं म्हणल्यावर प्लीज द्या ना काहीतरी मला. पहिल्याच घरात आम्हाला मी ते कावळा डान्स करून दाखवला पवन सोबत, आणि मग त्या काकींनी साडी, ब्लाऊज आणि परकर जे मेन होतं ते मला दिलं. थँक्यू सो मच. काकू लवकर, वेळ झाली आता यार. काकू बघ तुला कोणते आवडते तर. ही छान आहे. ही तुला उसवा लागेल बाई मग. हातातून घुसायचा प्रॉब्लेम आहे. थोडंसं होऊन जाईल ऍडजस्ट. नेमकं नशिबाने माझ्या साईजचा ब्लाऊज होता तिकडे त्या काकूंकडे. थँक्यू. आणि मग साडी पण खूप सुंदर रंगाची होती. चल आता मला सांग, कोणाकडे ज्वेलरी म्हणजे हे गळ्यातलं, नाकातलं वगैरे घालायला मिळेल? जाय तुमच्याकडे साडी, ब्लाऊज, कानातले? माझ्याकडे काय नाही, दागिने आहेत तुझे. हा द्या ना मला प्लीज. साडी, नथ, बांगड्या वगैरे. हो देणार की. देणार? हो मी तुला ओळखते ना, तू अथर्वला सपोर्ट करते, आम्ही तुला सपोर्ट करणार. नक्की. हो काय काय आवडते याचं तुला? चालेल, गळ्यातलं, बांगड्या. हा माझं झालं ना काम की मी तुम्हाला आणून देते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.